नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ माइंड चॅनलवर तुमचं खूप स्वागत. मी माझ्या चॅनलवर पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव तसेच छोट्या ट्रिक्स देत असते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 11. 3 घंटा अनुक्रमे 25 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील? 3 घंटा अनुक्रमे 25 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देणार आहेत. म्हणजेच काय घ्यावं लागेल इथं? तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील? म्हणजेच काय करावं लागणार आहे? LCM म्हणजेच काय? लसावी घ्यावा लागणार. आता 25 2 वेळा आहे, त्यामुळे एकदाच 25 घेऊ आपण. 5 गुणिले 5 म्हणजेच काय येईल? 5चा स्क्वेअर आणि 18चं काय होईल? जे 3चा स्क्वेअर गुणिले 2. मग लसावी काय येईल? लसावी येईल 5चा वर्ग 3चा वर्ग गुणिले 2. याचं उत्तर किती येईल? 25 गुणिले 9 गुणिले 2. 25 दोन्ही 50 गुणिले 9 म्हणजेच काय येईल? 450. हा काय झाला त्याचा? लसावी झाला. आता तिन्ही घंटा एका तासात विचारले त्यांनी. एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील? म्हणून काय करायचं? सेकंडमध्ये त्यांनी ह्या अनुक्रमे वाजणार आहेत असे सांगितलेत. म्हणून काय करायचं? 1 तास म्हणजेच काय असतं? 3600 सेकंद. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. म्हणजे एका तासात त्या किती वेळा टोल देणार? एका तासात त्या किती वेळा टोल देणार? ते कसं काढायचं? 3600 डिवायडेड बाय 450 हा लसावी आलेला. म्हणजेच किती वेळा? 8 वेळा काय देणार? त्या टोल देणार. पर्याय क्रमांक ए 8 वेळा टोल देतील. प्रश्न क्रमांक 12. गीताकडे असलेल्या एकूण मण्यांपैकी प्रत्येक माळेत 18 मणी याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात व 21 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात. तर गीताजवळ कमीत कमी किती मणी होते? आता गीताकडे मणी किती कन्सिडर करूया आपण? एक सहसवन. हा सेम प्रश्न असा आपण मागच्या व्हिडिओमध्येही पाहिलेला आहे. आता हे आपण कसं लिहू शकतोय? म्हणजेच काय? 18 मण्यांची माळ करतो म्हणजे आपण कसं 18 जेव्हा एक्सला डिवाइड करतो, टोटल नंबर ऑफ मण्यांना जेव्हा डिवाइड करतो तेव्हा बाकी किती उरते? 4 मणी उरतात. मग हे आपण कसं लिहू शकतोय? x मायनस 4 हा जो नंबर येणार आहे त्याला 18 काय जाणार आहे? पूर्ण भाग जाणार आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे? 21 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा केल्यास म्हणजेच काय? 21 डिवायडेड बाय x त्यानंतर 4च मणी उरणार आहेत. म्हणजेच काय? x मायनस 4 याला काय जाणार आहे? पूर्ण 21ने काय जाणार आहे? भाग जाणार आहे. आता प्रश्नात पुढं काय सांगितलं आहे? तर गीताजवळ कमीत कमी किती मणी होते? आता कमीत कमी असा जेव्हा प्रश्नात हा शब्द येतो कमीत कमी, डेफिनेटली काय घ्यायचं? लसावी घ्यायचा. मग 18 आणि 21 याचा आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? लसावी घ्यावं लागणार आहे. आता 18चा लसावी किती येईल? 3 त्रिक 9, 9 दुनी 18 म्हणजेच काय? 3 स्क्वेअर इंटू 2 आणि 21चा काय येईल? 3 गुणिले 7 म्हणजे 21 आलं. ओके. आता लसावी काढताना आपण काय घेतो? जी 3चा मोठा घात किती आहे? इथे आहे 2, इथं 1 आहे म्हणून काय घेणार? मोठा घात घेणार. 2चा एकदाच आहे 2 म्हणून एकदाच घेतलं. 7 एकदा आहे म्हणून एकदा घेतलं. याचा आन्सर काय येईल? 126 येईल. आता x मायनस 4 इज इक्वल टू 126. तर x काय येईल? 126 प्लस 4 म्हणजेच काय? 130. म्हणजे गीताजवळ कमीत कमी किती असणार आहेत मणी? 130 मणी असणार आहेत. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 13. 2 क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 144 आहे तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती?
आता एक्स ही एक संख्या असणार आहे आणि एक्स प्लस 1 काय असणार आहे, ही सम संख्या असणार आहे. त्याने काय सांगितलं आहे, विषम संख्या सांगितली आहे, म्हणून काय येणार एक्स प्लस 2. पहिली संख्या ही असणार आहे, दुसरी संख्या काय असणार आहे, ही असणार आहे. त्यांच्या वर्गातील फरक, वर्गातील म्हणजे आता जेव्हा आपण वजाबाकी घेणार त्यावेळी काय करतो, पहिला मोठा नंबर घेतो, त्यामुळे मोठा नंबर ह्यापैकी कोणता असणार आहे, हा असणार आहे. आता याचा काय करायचं आहे, आपल्याला वर्ग करायचा आहे. फरक म्हणजे वजा आणि एक्स स्क्वेअर ही पहिली संख्या, त्याचा वर्ग, फरक किती आहे 144. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती, म्हणजे ही जी एक्स जो निघणार आहे, लहान संख्या एक्स आहे, तर एक्सचा वर्ग किती असं विचारलं त्याने. हे सॉल्व करून घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. आता हा फॉर्म्युला आहे ए प्लस बीचा स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. इथं काय असणार आहे, आपलं ए काय असणार आहे, एक्स असणार आहे आणि बी काय असणार आहे, 2 असणार आहे. म्हणजेच काय येणार, हे आन्सर येणार एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू ए किती एक्स, बी किती 2 प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर काय येणार 4. एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4, 2 इंटू 2 4 एक्स प्लस 4. हेच आपण इथं लिहून घेतलं आहे. मायनस काय होणार आहे, एक्स स्क्वेअर होणार आहे 144. आता हे एक्स स्क्वेअर प्लस आहे, हे एक्स स्क्वेअर काय मायनस आहे, दोन्ही कॅन्सल होणार. आता राहणार काय 4x प्लस 4 इज इक्वल टू 144. आता 4 कॉमन घ्यायचं म्हणजे काय राहणार आहात, एक्स प्लस 1 इज इक्वल टू 144. इथे एक्स प्लस 1 इज इक्वल टू 144 डिवायडेड बाय 4. याचा आन्सर किती येणार 36. आणि एक्स प्लस 1 इज इक्वल टू 36, तर एक्स काय येणार 35. एक्स काय येणार 35 म्हणजे लहान संख्या काय आली, लहान संख्या कोणती आली, एक्स 35 आली. आता 35चं काय सांगितलं त्याने, लहान संख्येचा स्क्वेअर सांगितला. आता गेल्या वेळी व्हिडिओमध्ये मी एक ट्रिक सांगितलेली, स्क्वेअर कसा काढायचा नंबरचा, ज्यावेळी इथे 5 असेल, शेवटी जर 5 असेल तर त्या संख्येचा स्क्वेअर कसा करायचा. तर 35चं स्क्वेअर काढते मी आता. 5 लास्ट नंबर आहे त्यामुळं काय लिहिणार आपण 25. 5चं स्क्वेअर 25 आणि इथे 3 आहे म्हणून काय करणार 3 आणि त्याच्या पुढचा नंबर कोणता येणार आहे 4 म्हणजे 4 त्रिकम 12. म्हणजे याचा काय असेल 35चा काय असेल, हा स्क्वेअर असेल, एक्स स्क्वेअर काय असेल 1225. आणि त्याचं उत्तर काय आहे डी 1225. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.